जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, अकोला जिल्हा पोलीस भरती 2026 ला आलेला प्रश्न बघायचा आपल्याला। एका थैलीत 1 रुपयाची, 50 पैशाची व 25 पैशाच्या नाण्याची समान संख्या असून थैलीतून एकूण 105 रुपये आहेत, तर प्रत्येक नाण्यांची संख्या किती? आता इथं बघा, नाण्यांची संख्या काय समान आहे, सारखीच तिन्ही। हा 1 रुपया, हा 50 पैसे आणि हे 25 पैसे। अगोदर काय करा तुम्ही, हे रुपये आणि पैसे या स्वरूपात आहे, तुम्ही सर्व रुपयात करा किंवा सर्व पैशात करा। आपण रुपयात करणार आहोत म्हणून नाणी कशी आहेत, समान नाणी आहेत। हे समान नाणी, हे आपण एक्स धरू, सर्व प्रकारचे एक्स नाणे। आता इथं 1 रुपये, 1 रुपयाची एक्स नाणी, 1 रुपयाची एक्स नाणी अधिक 50 पैसे, 50 पैसे म्हणजे 0.5 एक्स, ती पण किती नाणी, एक्स नाणी। आणि नंतर हे 25 पैसे, 25 पैशाचे म्हणजेच याचा रुपयात केलं तर 0.25 होईल आणि ही एक्स नाणी। आणि बरोबर हे सर्वांची एकूण किती रुपये आहेत, 105 रुपये, म्हणून हे 105। आता यांची बेरीज करून घ्या सर्वांची, यांची बेरीज येईल, आपण इकडे करू बेरीज। 0.25, 0.5 आणि 1, यांची बेरीज येईल 1.75, ही बेरीज झाली यांची। म्हणून इकडं 1.75, x बरोबर 105, x बरोबर 105 छेदिले 1.75 व दशांश स्थळ सारखे करा आणि इकडे होईल 105, 2 शून्य आणि इकडं 175। आता याला भाग द्या, 5 न, 5 दोन्ही 10, 5 एक 5, हे 0 0 आणि 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25 आणि नंतर 7 त्रिक 21 आणि 7 5 35, 5 एक 5, 5 सक 30, हे काय आलं 60। 60 ही काय आलं, नाणी आली, म्हणजे 60 ही आपल्याला काय मिळाली, x बरोबर ही 60 नाणी, 60 नाणी ही काय असणार आहे, प्रत्येक प्रकारची 60 नाणी असणार। म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3। थँक्यू।